ओके, तर लास्ट लेक्चर मध्ये काय झालंय? विंडो फंक्शन्स झाले राईट कम्प्लीट. ओके, क्वेश्चन क्लिअर आहे ना? विंडो फंक्शन वरती कोणते क्वेश्चन येतील? राईट, ठीक आहे. सो आपल्याला आज सीटी टॉपिक बघायचा आहे. ठीक आहे, सीटी. सीटी बद्दल रीड केलंय कुणी? व्हॉट इज सीटी? फुल फॉर्म काय सीटीचा? कॉमन टेबल एक्सप्रेशन. ओके, सो सपोज आपण एक क्वेश्चन पासून स्टार्ट करू. ठीक आहे, ओके. क्वेश्चन क्या है? जस्ट okay. How many employees record whose salary is higher than average salary of all employees? Okay. इसमें से क्या समझ में आ रहा है आपको? एम्प्लॉईज चे रेकॉर्ड म्हणजे काय? सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. रेकॉर्ड म्हणजे काय? रोज, राईट? सो हे रेकॉर्ड आहे ना, एक एक हे एक रेकॉर्ड आहे पूर्ण, हे सेकंड रेकॉर्ड आहे, राईट? मला काय करायचंय, असे किती रेकॉर्ड्स आहे टोटल ज्यांची ही सॅलरी ऑल एम्प्लॉईच्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे? तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कसल्या कसल्याची गरज आहे, म्हणजे काय गरज आहे, इनपुट काय लागणार आहे? नाही, काउंट तर आपल्याला फाइंड करायचंय ना. ते फाइंड करण्यासाठी तुम्हाला नेसेसरी काय आहे? ऍव्हरेज सॅलरी लागणार आहे ऑल एम्प्लॉईज, राईट? तर ऑल एम्प्लॉईजची ऍव्हरेज सॅलरी आहे का तुमच्याकडे? नाही. ती कशी फाइंड करणार? सिलेक्ट ऍव्हरेज ऑफ सॅलरी ऍज ऍव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅलरी. ग्रुप बाय करायला लागेल का? टोटल एम्प्लॉयची पाहिजे ना. प्रत्येक एम्प्लॉयची लागत असेल तर काय करणार? ग्रुप बाय करणार. पण यामध्ये ग्रुप बाय करायची गरज आहे का? तो व्हॅल्यू काय येते? 63,761. ही सगळ्या एम्प्लॉयची मिळून एक ऍव्हरेज सॅलरी. आणि आता फक्त तुम्हाला काय कम्पेअर करायचंय? प्रत्येक जे रेकॉर्ड आहे, प्रत्येक रेकॉर्डची सॅलरी ह्या ऍव्हरेज सॅलरी सोबत कम्पेअर करायची. म्हणजे ही व्हॅल्यू जर ह्या व्हॅल्यू पेक्षा मोठी आहे, तर हे रेकॉर्ड आपल्या आउटपुट मध्ये काउंट होणार आहे. तर फर्स्ट रेकॉर्ड येईल का आउटपुट मध्ये? बघा ना, सॅलरी ग्रेटर दॅन आहे का ऍव्हरेज सॅलरी पेक्षा? सेकंड रेकॉर्ड येईल का? थर्ड रेकॉर्ड? येस, वन रेकॉर्ड आलंय. आता मला हे रेकॉर्ड नाही दिसलं पाहिजे आउटपुट मध्ये. टोटल किती रेकॉर्ड आहे? सपोज हे वन झालंय, देन 2, 3, 4, 5. कारण बघा, प्रत्येकाची सॅलरी काय आहे? ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. सो असे किती रेकॉर्ड्स आहे ज्यांची सॅलरी ही ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे? तर आपल्याकडे टोटल रेकॉर्ड आहे 9,67,331. यामधून प्रत्येक रेकॉर्ड सोबत ही व्हॅल्यू कम्पेअर करायची. तर मग तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हे इनपुटची गरज आहे तुम्हाला. बघा काय करतोय, सिंपल सीटीचा यूज याच्यासाठी करतो. सपोज तुम्हाला एक क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन डायरेक्टली आपण सॉल्व्ह नाही करू शकत, त्यासाठी एक क्वेरी राईट करून त्याच्या आउटपुटची आपल्याला गरज पडणार आहे. अशा वेळेस आपण काय करणार आहे? सीटीचा यूज करणार आहे. सीटीचा सिंटॅक्स असतो, विथ नी क्वेरी स्टार्ट होती. विथ नंतर एक नाव द्यायचंय सिटीला. मी सपोज इथे देतोय ऑल ऍव्हरेज सॅलरी. आता सीटीचा मिनिंग काय? कॉमन टेबल एक्सप्रेशन. हे तुम्ही विथ नी इथं जे नाव देता ना, हे ऍज अ टेबल म्हणून वर्क करणार आहे. हा एक टेबल क्रिएट होणार आहे, पण तो तुमच्या डेटाबेस मध्ये नाही होणार. हे फक्त क्वेरी पुरतच लिमिटेड असेल. टेम्पररी टेबल वेगळी कन्सेप्ट आहे, पण टेम्पररी रिझल्ट सेट स्टोअर होतोय फक्त, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. ऑल ऍव्हरेज सॅलरी ऍज ओपन क्लोज पॅरेंथेसिस मध्ये मी काय करतो, ही क्वेरी टाकतो. ठीक आहे, क्लिअर आहे?
आणि जर हा एक टेबल म्हणून यूज होईल ना आता, राईट. सीटी म्हणजे काय, सीटीची क्वेरी बघा विथनी स्टार्ट होतीये आणि त्यानंतर तुम्ही जे नाव देताय हा ऍज अ टेबल म्हणून वर्क करणार आहे. आता ह्या टेबलमध्ये काय व्हॅल्यू स्टोअर होईल, ह्या क्वेरीचं जे आउटपुट असणार आहे ते ह्या टेबलमध्ये स्टोअर होईल. ह्या क्वेरीचं आउटपुट काय होतं, ही ऍव्हरेज सॅलरी. जर मला आता ह्या टेबलचं आउटपुट बघायचंय, काय कसं बघणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑल ऍव्हरेज सॅलरी सेमीकोलन. बघा क्वेरी इथून स्टार्ट झाली आहे, सेमीकोलन मी इथं दिलाय. हे दोन्ही लाईन म्हणजे एकच क्वेरी. जर मी याला रन करतोय बघा, आता ऑल ऍव्हरेज सॅलरी ह्या टेबलमध्ये ही व्हॅल्यू आहे. ओके, आता कम्पेअरिंग साठी इझी आहे ना. आपल्याला काय करायचंय, आता जर मी सपोज सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज, यामध्ये 9,67,331 रोज आहे. ओके, ह्या टेबलला आणि ह्या ऑल ऍव्हरेज सॅलरीला मला जॉईन करायचंय. म्हणजे काय होईल बघा, प्रत्येक रो समोर ना इथे एक ऍव्हरेज सॅलरी आली पाहिजे. ही जी 63,000 आहे ना, ही प्रत्येक रो सोबत जॉईन झाली पाहिजे. तर कोणता जॉईन वापरावा लागेल, यस, ही 63,000 व्हॅल्यू आहे, ही कोणत्या टेबलमध्ये स्टोअर आहे, ह्या टेबलमध्ये. मग मी सॅलरी आणि ऑल ऍव्हरेज सॅलरी ह्या दोन टेबलला जॉईन करणार आहे. सॅलरी टेबलमध्ये 9,67,331 रोज आहे. ऑल ऍव्हरेज सॅलरी मध्ये किती आहे, एक सिंगल व्हॅल्यू आहे. जर मी दोन्ही टेबलला जॉईन करतोय, मला असं जॉईन पाहिजे की हे 9,67,000 प्रत्येक रो समोर ही ऑल ऍव्हरेज सॅलरी मध्ये जी व्हॅल्यू आहे ती जॉईन झाली पाहिजे. कोणता जॉईन वापरणार, यस, इनर जॉईन वापरला तर दोन्ही मधली कॉमन येणार. इनर जॉईन साठी कंडिशन पाहिजे, दोन्ही टेबल मध्ये काही कॉमन कॉलम आहे का, यामध्ये एम्प्लॉय नंबर आहे पण ह्यामध्ये एम्प्लॉय नंबर आहे का. फुल जॉईन कन्सेप्ट बघितली आपण, नाही ना. माय एसक्यूएल मध्ये फुल जॉईन नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही प्रॅक्टिस करणे, लॉजिकली विचार करा बरं. इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, तिन्ही जर जॉईन यूज करतोय, आज मेन कन्सेप्ट आहे ना असं, क्रॉस जॉईन यूज करावं लागेल, राईट जॉईन, इनर जॉईन, तिन्ही पण जॉईन आहे. प्रत्येकाला कंडिशन पाहिजे की कॉमन कॉलम पाहिजे. पण क्रॉस जॉईन काय करतोय, ऑल पॉसिबिलिटी. आता ऑल ऍव्हरेज सॅलरीचा जो टेबल आहे त्यामध्ये एक व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आहे 9,67,000 प्रत्येक रो सोबत जॉईन होईल ना. जर ऑल ऍव्हरेज सॅलरी टेबल मध्ये 5 रो असते तर ते 5, फर्स्ट रो येणार 9,67,000 सोबत जॉईन होणार, मग सेकंड रो येणार परत जॉईन होणार, बरोबर. आणि तसंच आउटपुट पाहिजे ना आपल्याला. ओके, तो कोणता जॉईन यूज करणार, क्रॉस जॉईन. तर बघा त्यामध्ये मी काय चेंज करतोय बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज जॉईन ऑल ऍव्हरेज सॅलरी. दोघांमध्ये कोणता जॉईन आहे, फक्त जॉईन यूज करतोय तर इनर जॉईन असतो, पण ऑनची कंडिशन पाहिजे. विदाउट ऑनच्या कंडिशन म्हणजे कोणता जॉईन झाला, क्रॉस जॉईन. तर दोन्हीला रन करतोय बघा, आता मी ह्या जर क्वेरीला रन करतोय, सॉरी ऍक्च्युली स्क्रीन विजिबल नाही ना, विसरलो की तुम्ही जॉईन करता का मोबाईल वरती, फक्त म्यूट करा, माईक म्यूट नाही, स्पीकर ऑफ करा, ठीक आहे. वरती एक ऑप्शन असेल बघा स्पीकरचं, जॉईन केलं. एक मोबाईलला फक्त मी कनेक्ट करून दाखवतो तुम्हाला, कोणाचा तरी. हा, या इथं बघा एक ऑप्शन येतं इथं, इथं जाऊन ना तुम्ही टर्न ऑफ साऊंड करा, ठीक आहे. तुम्ही फक्त तुम्हाला स्क्रीन बघायची, फक्त आवाज तर येतोय ना माझा, केलंय जॉईन, दिसते स्क्रीन सर्वांना. तर यामध्ये बघा आपण ही क्वेरी मी राईट केली होती, राईट.
यामध्येच मी काय करतोय, फ्रॉम मध्ये मी सॅलरीज टेबल टाकतोय, सॅलरीज जॉईन ऑल ऍव्हरेज सॅलरी, ह्या दोन्ही टेबलला जॉईन करतोय. फक्त जॉईन म्हणजे इनर जॉईन आहे, पण हा कोणता जॉईन आहे इथं, क्रॉस जॉईन आहे ना. ऑनची कंडिशन दिली आहे का, नाही. जर मी याला रन करतोय तर बघा आउटपुट असंच पाहिजे होतं का आपल्याला, जे आउटपुट येईल ते चेक करा एकदा. ह्याच टाईपचं आउटपुट पाहिजे आपल्याला, राईट. एम सॅलरी टेबल आणि प्रत्येक रो समोर ऍव्हरेज सॅलरीचा एक व्हॅल्यू जॉईन झाली. आणि आता आपण कंडिशन काय राईट करणार, फक्त एक कंडिशन राईट करायची आता आपला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. काउंट तर नंतर का ना, काउंट म्हणजे ते आउटपुट पाहिजे ना, त्या स्टारच्या जागेवर मी काउंट करणार आहे. पण कंडिशन काय, वेअर सॅलरी ग्रेटर दॅन ऍव्हरेज सॅलरी, एवढीच कंडिशन येणार ना. कसं करणार, वेअर, आता सॅलरीजला बघा मी एस करतोय, ऍव्हरेज सॅलरीला एव्ही करतोय, ठीक आहे. तर वेअर सॅलरी कॉलम हा कोणत्या टेबलमध्ये, सॅलरीज टेबल मधला आहे. सो एस डॉट सॅलरी ग्रेटर दॅन ऍव्हरेज सॅलरी, हा कॉलम कोणत्या टेबलमध्ये, एव्ही. सो एव्ही डॉट ऍव्हरेज सॅलरी. जर ही कंडिशन असेल तेच रेकॉर्ड मला तो फिल्टर करून दाखवेल. बघा जर रन करतोय, बघा आता असेच रेकॉर्ड दिसत आहे ज्यांची सॅलरी ही ऍव्हरेज सॅलरी पेक्षा ग्रेटर दॅन आहे. चेक करा बघा, ही सॅलरी ऍव्हरेज सॅलरी पेक्षा ग्रेटर दॅन आहे ना, ही सेकंड रोची बघा, राईट. आणि हेच आउटपुट पाहिजे, किती रेकॉर्ड्स आहे, 4,26,618. बस आता आउटपुट मध्ये तुम्हाला सगळे कॉलम दिसत आहे कारण की तुम्ही स्टार केलंय. मला काय पाहिजे, काउंट करायचं आहे, म्हणून काउंट ऑफ स्टार ऍज नंबर ऑफ एम्प्लॉईज. रन करतोय, बघा एवढे एम्प्लॉईज असे ज्यांची एवढे रेकॉर्ड असे ज्यांची सॅलरी ऍव्हरेज सॅलरी, ऑल एम्प्लॉईजच्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा काय जास्त आहे, राईट. ओके, क्लिअर आहे, हा क्वेश्चन समजलाय सर्वांना. आणखी एक क्वेश्चन घेऊ, ठीक आहे. क्वेश्चन रीड करा, काय क्वेश्चन आहे. How many male employees records whose salary is higher than average salary of all female employees? ओके, काय समजलं यामधून, हाऊ मेनी मेल एम्प्लॉईज रेकॉर्ड, म्हणजे असे किती मेल एम्प्लॉईजचे रेकॉर्ड आहे ज्यांची सॅलरी ही फिमेल एम्प्लॉईजच्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त पाहिजे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, The average salary of all ओके. female फर्स्ट तुम्हाला लागणार आहे फिमेल एम्प्लॉईज ऍव्हरेज सॅलरी. अजून काय लागणार आहे, मेल एम्प्लॉईजचे रेकॉर्ड लागतील ना. जर मेल एम्प्लॉईजचे रेकॉर्ड असतील तरच त्यांच्या सॅलरी सोबत तुम्ही फिमेलची ऍव्हरेज सॅलरी कम्पेअर करू शकता. तर तुम्हाला काय लागणार आहे, मेल एम्प्लॉईज रेकॉर्ड, राईट. सो आता सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज, जर मी ह्या क्वेरीला रन करतोय तर सॅलरी टेबल मधला पूर्ण डेटा येणार आहे. यामधून मला आधी काय फिल्टर करायचे, मेल एम्प्लॉईजचे रेकॉर्ड पाहिजे, राईट. यामधून मेल एम्प्लॉईज कोणते, फिमेल एम्प्लॉईज कसे समजणार, जेंडर वरती कंडिशन टाकणार, व्हेअर जेंडर इज इक्वल टू मेल. पण जेंडर आहे का ह्या टेबल मध्ये, सॅलरी टेबल मध्ये आहे का, कोणत्या टेबल मध्ये, एम्प्लॉई. जॉईन करा, सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज, एस जॉईन एम्प्लॉईज, ई ऑन ई डॉट emp नंबर इज इक्वल टू एस डॉट, राईट, वेअर ई डॉट जेंडर इज इक्वल टू एम. याला जर रन करतोय, आता इथं स्टार घेतलंय तर एम्प्लॉईज आणि सॅलरी दोन्ही टेबल मधले सगळे कॉलम येतील.
आणि बघा जेंडर मध्ये सगळे मेलच आहे. तर मला आता फक्त सॅलरी टेबलचा डेटा पाहिजे ना, एम्प्लॉयची नेसेसरी नाही. मी इथं काय करतोय, एस डॉट स्टार करतोय, राईट. म्हणजे सॅलरी टेबलचा पूर्ण डेटा येईल, फक्त ते मेल एम्प्लॉयचेच रेकॉर्ड असतील. मी एम्प्लॉय टेबलचा डेटा शो नाही करत इथं, ठीक आहे. ओके, हे रेकॉर्ड सगळे मेल एम्प्लॉयचे यामध्ये, कारण फिल्टर आउट झाले बघा. 10,001 नंतर डायरेक्ट 10,003 येतोय. 2 का नाही येते, कारण की ते फिमेल एम्प्लॉईज असं. 3 नंतर 4 आहे, 5 6 नाही बघा, 7 8 गेलाय डायरेक्ट 8, 6 7 गेलाय डायरेक्ट 8 येतोय. म्हणजे मेल एम्प्लॉयचे रेकॉर्ड आले. ओके, तर आपण एक सॉल्व्ह केलंय, एक रिक्वायरमेंट झाली आपली, मेल एम्प्लॉईज भेटले. ठीक आहे, मेल एम्प्लॉयचे रेकॉर्ड भेटले. आता काय पाहिजे, फिमेल एम्प्लॉईज ॲव्हरेज सॅलरी. ॲव्हरेज सॅलरी सिलेक्ट average of salary as average salary from salary. जर ह्या क्वेरीला रन करतोय मी, तर काय होईल, सगळ्या एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी. मला फक्त फिमेल एम्प्लॉयची पाहिजे. तर फिमेल एम्प्लॉय साठी परत वेअर मध्ये कंडिशन काय येणार, जेंडर इज इक्वल टू एफ. मग जॉईन करावं लागेल परत. सो सॅलरी येस, जॉईन एम्प्लॉईज ई ऑन ई डॉट ईएमपी नंबर इज इक्वल टू, हे समजते ना, ई डॉट एस डॉट काय. देन वेअर मध्ये कंडिशन काय, जेंडर इज इक्वल टू, राईट. यामध्ये इथं एस डॉट सॅलरी येणार. ही झाली आहे ऍव्हरेज सॅलरी ऑफ फिमेल एम्प्लॉईज. क्लिअर आहे. आता तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ह्या 2 रिक्वायरमेंट लागत होत्या, पाहिजे होत्या, राईट. ते सिम्पल आहे. यांना कशात करणार स्टोर, एका टेबल मध्ये करा. टेबल मध्ये स्टोर करण्यासाठी सिटीचा यूज करतोय. सो काय, विथ याला नाव देतोय मेल एम्प्लॉईज रेकॉर्ड, रेकॉर्ड ऍज ब्रॅकेट मध्ये ही क्वेरी, सेमीकॉलन काढून टाकतोय आणि परत इथं कोमा करून हा सेकंड सिटी, याला नाव देतोय मी फिमेल एफ ॲव्हरेज सॅलरी ऍज, विथ मी फक्त एकदाच घेतलाय बरं का, बघा. आणि याला पण काय करतोय, आता बघा 2 टेबल झाले. मेल एम्प्लॉय रेकॉर्ड, यामध्ये मेलचे एम्प्लॉईजचे रेकॉर्ड आहे सर्व. एफ ॲव्हरेज सॅलरी, यामध्ये काय, ह्या टेबल मध्ये फिमेल एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी. जर दोन्ही टेबलला मी जॉईन करतोय, तर बघ, सिलेक्ट स्टार फ्रॉम मेल EMP records, join F average salary. कोणता जॉईन यूज केला इथं, क्रॉस जॉईन आहे ना, फक्त जॉईन केलाय. ऑन ची कंडिशन आहे का, बघा आउटपुट काय येईल आता ते चेक. ओके, आता कंपॅरिझन साठी इझी झालंय ना. हे सर्व मेल एम्प्लॉयचे रेकॉर्ड आहे. आता प्रत्येक रेकॉर्डची सॅलरी ह्या ॲव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे का बघा. फर्स्ट रेकॉर्ड येईल का आउटपुट मध्ये, सेकंड, थर्ड, यस 66,000 आहे, आणि इकडे किती आहे 63,000. तर सॅलरी ग्रेटर दॅन फिमेल एम्प्लॉयच्या ॲव्हरेज सॅलरी पेक्षा ग्रेटर दॅन आहे ना. वेअर मध्ये कंडिशन काय येणार, वेअर सॅलरी ग्रेटर दॅन ॲव्हरेज सॅलरी. लेकिन सॅलरी कॉलम हा कोणत्या टेबल मधला आहे, एस डॉट सॅलरी, आणि याला एफ ए करा, एफ ॲव्हरेज सॅलरी. ठीक आहे, तर इथं एफ ए डॉट ॲव्हरेज सॅलरी. क्लिअर आहे. मेल एम्प्लॉईजला काय म्हणता इथं, सॉरी इथं एस नाही, इथं एम करा. ठीक आहे, मी याला इथे एम करतोय, मी याला एफ करतोय. क्लिअर आहे काय केलंय. जर मी याला रन करतोय आता, बघा हे असे रेकॉर्ड आहे मेल एम्प्लॉईजचे ज्यांची सॅलरी फिमेल एम्प्लॉईच्या ॲव्हरेज सॅलरी पेक्षा ग्रेटर दॅन, राईट. पण मला रेकॉर्ड पाहिजे का आउटपुट मध्ये, हाऊ मेनी आहे ना. तर काउंट म्हणजे सिलेक्ट मध्ये इथं स्टार आहे, तर इथं काय करणार, काउंट ऑफ स्टार ऍज मेल एम्प्लॉय रेकॉर्ड्स. बघा किती रेकॉर्ड्स आहे, 2,55,363. क्लिअर आहे. काही डाऊट यामध्ये, समजतंय सर्वांना. ठीक, सेम क्वेश्चनला बघा मी आणखी एका वेनी सॉल्व्ह करतोय. ही क्वेरी होती आपण आता वरती राईट केली. जर मी याला रन करतोय, तर यामध्ये मेल एम्प्लॉयचे रेकॉर्ड दिसत आहे, राईट. मला याच्या समोर टोटल मेल एम्प्लॉयचे रेकॉर्ड पाहिजे, कारण की टोटल रेकॉर्ड वेगळे मेल एम्प्लॉयचे, आणि हे असे रेकॉर्ड आहे ज्यांची सॅलरी फिमेल एम्प्लॉयच्या ॲव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. तर याच्या समोर जर कंपॅरिझन साठी टोटल मेल एम्प्लॉयचे रेकॉर्ड असले, तर आउटपुट आपलं मिनिंगफुल वाटेल ना आणखी, राईट. सपोज टोटल मेल एम्प्लॉयचे रेकॉर्ड कुठे दिसतील तुम्हाला, ह्या क्वेरी मध्ये टोटल मेल एम्प्लॉईज रेकॉर्ड आहे बघा.
जर मी फक्त ह्या सिलेक्ट केलेल्या क्वेरीला रन करतोय, ओके सॉरी, किती रेकॉर्ड टोटल? 5,79,856 टोटल मेल एम्प्लॉईजचे रेकॉर्ड आहे. त्यामधून 2 लाख समथिंग आपली जी व्हॅल्यू येत होती ते असे रेकॉर्ड आहे ज्यांची सॅलरी फिमेल एम्प्लॉईजच्या ऍव्हरेज सॅलरीपेक्षा जास्त आहे. तर यामध्ये मला आणखी एक कॉलम ऍड करायचा आहे. हे जे क्वेरीचं आपलं फायनल आउटपुट येत आहे ना, इथं आणखी एक कॉलम ऍड करायचा आहे, त्यामध्ये ही व्हॅल्यू शो झाली पाहिजे. आणखी एक कॉलम ऍड करायचा आहे म्हणजे इथं सिलेक्ट मध्ये ऍड करावं लागेल. सिलेक्ट मध्ये कसं ऍड करणार? काय व्हॅल्यू दिसली पाहिजे? याची टोटल व्हॅल्यू दिसली पाहिजे ना. कसं करणार मग? सिंपल असं करतो का, पॅरेंथेसिस Count of मध्ये male employee. सिलेक्ट काउंट स्टार ऍज टोटल मेल ईएमपी फ्रॉम कोणत्या टेबल मध्ये येते? मेल एम्प्लॉईज रेकॉर्ड, मेल ईएमपी रेकॉर्ड. क्लिअर आहे? आता बघा, सिलेक्ट फ्रॉम आणि हा आणखी एका सिलेक्ट मध्ये म्हणजे ऍज अ कॉलम म्हणून येणार आहे. कोणत्या टाईपची सबक्वेरी, कोणत्या वेनी राईट केली आहे? सबक्वेरी इनसाइड सिलेक्ट क्लॉज. बघा सिलेक्ट मध्ये याआधी आपण फ्रॉम आणि वेअरची बघितलंय, सिलेक्ट मध्ये राईट केली आहे ना. आणि आधी इनर क्वेरी एक्झिक्यूट होईल. जर मी फक्त ह्या क्वेरीला रन करतोय तर आउटपुट काय येणार आहे ह्या क्वेरीचं? 5 लाख समथिंग, हे एवढे रेकॉर्ड. आणि हेच रेकॉर्ड पाहिजे होते आपल्याला सेकंड कॉलम मध्ये, बरोबर. आधी इनर क्वेरी एक्झिक्यूट होईल, मग सिलेक्ट आउटर क्वेरी एक्झिक्यूट होईल. आता ह्या सिलेक्ट मध्ये ह्या सिलेक्टचा आउटपुट म्हणजे ऍज अ कॉलम येणार आहे. ह्या कॉलमला एक नाव देऊ आपण, सपोज एक्झाम्पल. याला नाव देऊ ऍज टोटल मेल एम्प्लॉईज. ठीक आहे. क्लिअर आहे? जर मी याला रन करतोय, मेल एम्प्लॉईज रेकॉर्ड 2,55,363 असे रेकॉर्ड्स आहे ज्यांची सॅलरी फिमेल एम्प्लॉईच्या ऍव्हरेज सॅलरीपेक्षा ग्रेटर दॅन. बट टोटल मेल एम्प्लॉईज किती आहे? 5,79,856. म्हणजे याचा काय मिनिंग होतोय की टोटल मेल एम्प्लॉईज 5,79,856 आहे. त्यामधून 2,55,363 असे रेकॉर्ड्स आहे ज्यांची सॅलरी फिमेल एम्प्लॉईच्या ऍव्हरेज सॅलरीपेक्षा जास्त आहे. क्लिअर आहे? आता समजतंय? आणखी एक क्वेश्चन घ्या सॉल्व्ह करायला. ठीक आहे, ट्राय करा तुम्ही हा क्वेश्चन. हो, एकदाच. यामध्ये बघा मी दोन टेबल क्रिएट केले. यामध्ये हा एक टेबल केला, त्याला नाव दिलंय मेल ईएमपी रेकॉर्ड्स, कॉमा करून सेकंड एक केलाय एफ ऍव्हरेज सॅलरी. त्यामध्ये ह्या क्वेरीचा आउटपुट स्टोअर केलं. क्लिअर आहे? ह्या दोन आपण आधी क्वेरी राईट करून घेतल्या होत्या ना. बघा, ही एक क्वेरी, देन सेकंड ही एक क्वेरी. आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ह्या दोन क्वेरीची गरज होती. येस, ह्या दोन क्वेरीज लागत होत्या ना. आपल्याला क्वेश्चन काय होता? हाऊ मेनी मेल एम्प्लॉईज रेकॉर्ड हुज सॅलरी इज हायर दॅन ऍव्हरेज सॅलरी ऑफ ऑल फिमेल एम्प्लॉईज. रिक्वायरमेंट काय आपल्याला? आधी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आधी दोन रिक्वायरमेंट आहे आपल्या. फिमेल एम्प्लॉईज ऍव्हरेज सॅलरी पाहिजे आणि मेल एम्प्लॉईजचे रेकॉर्ड पाहिजे. तर त्यासाठी आपण ह्या दोन क्वेरी राईट केल्या आणि यांना सिटी मध्ये कन्वर्ट केलं. अजून एक वे आपण टेम्पररी टेबलनी पण सॉल्व्ह करू शकतो. बघा, मी जर ह्या क्वेरीला रन करतोय, ठीक आहे, तर काय येणार आहे? मेल एम्प्लॉईजचे रेकॉर्ड येणार आहे. आणि या जो टेबल येतो त्याला स्टोअर करण्यासाठी आपण सिटी यूज करत होतो. सिंपल मी इथे एक टेम्पररी टेबल यूज करतोय. जसं टेबल क्रिएट करतोय ना, तर मी सिंपल क्रिएट टेम्पररी टेबल, याला नाव देऊ सपोज मेल रेकॉर्ड्स. ओके, ऍज, आणि मी याला रन करतो. ओके, क्वेरी रन झाली. म्हणजे एक बॅकएंडला एक टेबल क्रिएट झाला असणार आहे मेल रेकॉर्ड्स. त्यामध्ये
या क्वेरीचा आउटपुट स्टोअर आहे. देन इथे एक सेकंड टेबल क्रिएट करतोय परत. क्रिएट टेम्पररी टेबल एफ ॲव्हरेज सॅलरी ॲज, आणि हेच दोन टेबल आपण ह्या एकाच क्वेरी मध्ये केले होते ना बघा. विथ पासून तर इथपर्यंत एकच क्वेरी राईट केली, त्यामध्येच ते टेबल पण क्रिएट केले, त्यांना रेफरन्स साठी ते यूज पण केलंय. आता आपण काय करतोय बघा, दोन क्वेरी राईट केल्या, ह्या दोन्ही सेपरेट क्वेरी बघा, सेमीकॉलन दिला. आता एक तिसरी क्वेरी राईट करतोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम. आता ह्या दोन टेबलला मी यूज करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम मेल रेकॉर्ड्स जॉईन एफ ॲव्हरेज सॅलरी. ही थर्ड क्वेरी राईट केली आणि याचं आउटपुट काय येणार आहे, हे दोन जे वरती टेम्पररी टेबल क्रिएट केले त्यांचं आउटपुट बघा. आणि यामध्येच फक्त आता वेअरची कंडिशन टाकतोय, वेअर एम डॉट सॅलरी ग्रेटर दॅन एफ डॉट ॲव्हरेज सॅलरी. राईट, एम म्हणजे मेल रेकॉर्ड्स, एफ सॅलरीला आपण नाव देतोय एफ. ओके, बघा आउटपुट हे देत होतो 2,55,363. बस याला काउंट करायचं, स्टारच्या तिथे काउंट करतोय. क्लिअर आहे. सेम टेम्पररी टेबलनी पण सॉल्व्ह केलं. आता कळलाय डिफरन्स. टेम्पररी टेबलसाठी बघा 3 वेगवेगळ्या क्वेरी राईट करावं लागल्या. आतापर्यंत आपण जे पण क्वेरीज राईट केलाय, सपोज मी नुसतं सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज, ओके, लिमिट 100, या क्वेरीचा आउटपुट काय येणार आहे, सॅलरी टेबल मधले फर्स्ट 100 रेकॉर्ड. जर मला हा रिझल्ट सेट टेम्पररी स्टोअर करायचा आहे तर परत एकदा काय, क्रिएट टेम्पररी टेबल सॅल 100 करतो, म्हणजे सॅलरी टेबलचे 100. राईट, आणि याला रन करतोय. तर आता एक सॅल 100 नावाचा एक बॅकएंडला टेबल स्टोअर क्रिएट झाला. बघा मी इथं रिफ्रेश करतोय तर हे टेम्पररी टेबल इथं डेटाबेस मध्ये दिसत नाही, समजलंय. पण आता मला जर सपोज हे सॅल 100चा डेटा बघायचा आहे तर सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅल 100. क्लिअर आहे. पण याचा एक ड्रॉबॅक आहे बघा, इथं डेटाबेसला रिकनेक्ट करायचं ऑप्शन सिंपल नाही, तर मी सिस्टम क्लोज करून परत जर कनेक्ट करतोय, MySQL ओपन करतोय बघा, रिकनेक्ट केलंय डेटाबेसला. आणि आता जर ही क्वेरी रन केली ना, तो काय सांगतोय, एम्प्लॉईज डॉट सॅल 100 डझंट एक्झिस्ट. म्हणजे जे टेम्पररी टेबल आहे त्याचं नावच टेम्पररी आहे ना. जर आपण डेटाबेसला रिकनेक्ट करतोय ना तर ते टेबल एक्झिस्ट नाही करत. ठीक आहे, डिफरन्स क्लिअर आहे. आता टेम्पररी टेबलनी सेम क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण, आणि तोच क्वेश्चन आपण सीटीनी पण सॉल्व्ह केला. ओके, काही डाऊट यामध्ये? आपण एक सेकंड हायेस्ट सॅलरीचा एक क्वेश्चन सॉल्व्ह केला बघ, तुम्हाला म्हणलं होतं आपण तो सेम क्वेश्चन आपण सीटीनी पण सॉल्व्ह करू, आठवतंय? हा क्वेश्चन होता थर्ड हायेस्ट सॅलरी. ठीक आहे, हा क्वेश्चन कसा करणार सांगा बरं, सीटीनी कसं सॉल्व्ह करणार? बोला, ह्या क्वेश्चनला कसं सीटीनी सॉल्व्ह करणार? फर्स्ट आपण ही क्वेरी राईट केली बघ, मी जर फक्त ह्या क्वेरीला रन करतोय तर काय होईल, रो नंबरचे एक कॉलम क्रिएट होईल जो एम्प्लॉय नंबरच्या बेसिसवर पार्टिशन करतोय आणि सॅलरीला ऑर्डर बाय डिसेंडिंग करतोय. यामध्ये काय, जिथं रो नंबर 1 असेल तो प्रत्येक एम्प्लॉयची हायेस्ट सॅलरी आहे, जिथं रो नंबर 2 आहे तो सेकंड हायेस्ट सॅलरी. पार्टिशन बाय काय करतंय, एम्प्लॉय नंबर चेंज होईल तसं रो नंबर परत 1 पासून स्टार्ट होतोय बघा, 1 पासून स्टार्ट झाला, रो नंबर चेंज झाला, इथं 10,001 चा 10,002 झालाय, तर एम्प्लॉय रो नंबर परत 1 पासून स्टार्ट झाला. आणि ऑर्डर बाय सॅलरी डिसेंडिंग केलंय ना, म्हणजे प्रत्येक जिथं रो नंबर 1 आला असेल तो प्रत्येक एम्प्लॉयची हायेस्ट सॅलरी. मला सेकंड हायेस्ट फाइंड करायची, म्हणजे मी असं म्हणू शकतो ना, जिथं रो नंबर 2 येतो त्या एम्प्लॉयची सेकंड हायेस्ट सॅलरी. त्यासाठी आपण काय करत होतो, आपल्याला ह्या क्वेरीचं जे आउटपुट येत आहे हा टेबल, याच्यावर किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, मग आपण याला फ्रॉम मध्ये टाकत होतो ना. पण जर आपण याला जर सिटी मध्ये टाकलं तर बघा, विथ मी याला टाकतोय EMP रेकॉर्ड, ओके, ऍज मी याला ब्रॅकेट मध्ये टाकतोय. ठीक आहे, आता हे जी पॅरेंथेसिस मध्ये जी क्वेरी टाकली तिचं आउटपुट हे येणार आहे. हे आउटपुट कोणत्या टेबल मध्ये स्टोअर होणार, EMP रेकॉर्ड. बस, आणि व्हेअर मध्ये तुम्हाला फक्त कंडिशन टाकायची. आता बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP रेकॉर्ड
वेअर रो नम इक्वल टू 2 झाली क्वेरी. सेकंड हायेस्ट सॅलरी फॉर इच एम्प्लॉईज. दिसतंय. आता मला हा रो नंबरचा कॉलम नकोय, फक्त हे दोनच पाहिजे, ईएमपी नंबर आणि सॅलरी. काय करावं लागेल? सिलेक्ट मध्ये फक्त एम्प्लॉय नंबर आणि सॅलरी. पण कोणत्या सिलेक्ट मध्ये? इथं हे जो स्टार आहे ना, स्टार म्हणजे सगळे कॉलम दिसत आहे. ईएमपी रेकॉर्ड मधले सगळे कॉलम का बरं दिसत आहे? स्टार मुळे. तर मी इथं काय टाकतोय? एमपी नंबर सॅलरी. थर्ड कॉलमची गरज नाही ना, रो नंबर 222 येणार आहे, कारण की व्हेअर मध्ये आपण कंडिशन टाकतो. क्लिअर आहे? सेकंड हायस्ट सॅलरी कशी फाइंड केली आहे? येस, काही डाऊट यामध्ये? समजतंय सर्वांना? एक क्वेश्चन घ्या तुम्ही सॉल्व करायला. ठीक आहे. फाइंड द एम्प्लॉईज रेकॉर्ड find the employees salaries record, find the male employee salaries record whose salary is higher than average salary of all employees. हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन आधी रीड करा. केलाय सॉल्व? आधी हा क्वेश्चन सॉल्व करायला रिक्वायरमेंट काय काय? पहिले मेल एम्प्लॉयचे रेकॉर्ड फाइंड करायचे. जसं आपण आता वरती केलंय, जॉईन करून एम्प्लॉय सॅलरी जॉईन करून वेअर मध्ये कंडिशन टाका जेंडर इज इक्वल टू मेल. मेल एम्प्लॉयचे रेकॉर्डिंग
सेकंड रिक्वायरमेंट काय, ऑल ऍव्हरेज सॅलरी, ऑल एम्प्लॉईजची पाहिजे आता. ठीक आहे, त्यामध्ये ग्रुप बाय करायची गरज नाही, फक्त नॉर्मल ऍव्हरेज सॅलरी यूज करा. आणि दोन्ही यांना फक्त काय करायचंय, क्रॉस जॉईन करा आणि व्हेअर मध्ये कंडिशन इन सॅलरी ग्रेटर दॅन ऍव्हरेज सॅलरी. केस स्टेटमेंट झालंय ना आपलं, केस स्टेटमेंट, डेटा इम्पोर्ट एक्सपोर्ट पण झालंय. बघा सिंपल, मेल एम्प्लॉयचे रेकॉर्ड कसे फाइंड करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज एस जॉईन एम्प्लॉईज ई ऑन ई डॉट emp नंबर इज इक्वल टू एस डॉट emp नंबर, वेअर मध्ये ई डॉट जेंडर इज इक्वल टू एम, राईट. आणि इथं मी एस डॉट सॅलरी करतोय, सॅलरी टेबलच मला फक्त कॉलम शो कर. सो ह्या क्वेरीचं जे आउटपुट येईल त्याला आपण काय करतोय, सिटी मध्ये स्टोअर करतोय. ही फर्स्ट सिटी झालं तुमची, ही सगळे मेल रेकॉर्ड्स आहे ना, विथ मेल emp रेकॉर्ड्स ऍज, यामध्ये ब्रॅकेट, राईट. फर्स्ट सिटी झाली, कॉमा करून सेकंड, सॉरी फिमेल नाही, ऑल ऍव्हरेज सॅलरी आहे ना, ऑल एम्प्लॉईज ऍव्हरेज सॅलरी ऍज कशी करणार फाईन, सिलेक्ट ऍव्हरेज ऑफ सॅलरी ऍज ऍव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅलरी. झाले, दोन टेबल क्रिएट झाले, मेल emp रेकॉर्ड, ऑल ऍव्हरेज सॅलरी. बस जॉईन करा, सिलेक्ट स्टार फ्रॉम मेल emp रेकॉर्ड. ओके, देन सेकंड काय, रेकॉर्ड्सच आहे ना, रेकॉर्ड्स, ओके, रेकॉर्ड जॉईन ऑल ऍव्हरेज सॅलरी, सेम कॉलम. ओके, एकच क्वेरी मध्ये राईट केलं. टेम्पररी टेबल असेल तर प्रत्येक वेळेस सेपरेट सेपरेट क्वेरी राईट करावं लागते. यामध्ये आता फक्त वेअर मध्ये कंडिशन आहे ना, मेल एम्प्लॉईज रेकॉर्डला एम म्हणतोय, ऑल ऍव्हरेज सॅलरीला ए कन्सिडर करतोय. ठीक आहे, कंडिशन काय ना, वेअर वेअर एम डॉट सॅलरी ग्रेटर दॅन ए डॉट ऍव्हरेज सॅलरी. ऑल ऍव्हरेज सॅलरी तर टेबलचं नाव आहे ना, कॉलम पाहिजे आपल्याला ए डॉट ऍव्हरेज. बघा, एस डॉट सॅलरी म्हणजे हा सॅलरी टेबल मधला कॉलम, जर ए डॉट ऍव्हरेज सॅलरी म्हणजे ह्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त असेल तरच ते रेकॉर्ड शो कर. एवढे रेकॉर्ड आहे, काउंट करायचं आहे का, हाऊ मेनी नाही विचारलंय. बघा, फाइंड द मेल एम्प्लॉईज सॅलरीज रेकॉर्ड झाले, आपण फाइंड केले ना, किती रेकॉर्ड्स आहे, 2,55,439. समजतंय सर्वांना, सिटीचा यूज कळतोय आता काय, येस. यामध्ये काही डाऊट, ओके. सो आता आपले दोन टॉपिक पेंडिंग आहे, व्ह्यूज म्हणून, ठीक आहे,